हेलो गर्ल्स एंड बॉयज़, आज का जो लेक्चर है बेटा दैट इज़ लेक्चर बेस्ड ऑन द शॉर्टकट ट्रिक्स बिटवीन द इलेक्ट्रोस्टैटिक्स एंड मैग्नेटोस्टैटिक्स। मैग्नेटोस्टैटिक्स इज़ नथिंग बट मैग्नेटिज्म। लेकिन उसके पहले मैं आज बताने जा रहा हूँ बेटा कि आज मैं कोई भी पॉईंट कोणताही पॉईंट मी डिराईव्ह नाही करणार, डेव्हलप नाही करणार, टीच नाही करणार, तर आज मी फक्त तुम्हाला शॉर्टकट ट्रिक देणार आहेत हाऊ टू रिकॉल, हाऊ टू रिमाइंड दॅट फॉर्म्युलीज इन द एक्झामिनेशन ऑल्सो. कारण मोस्ट ऑफ टाईम काय होतं की बेटा फॉर्म्युल्यामध्ये आपला एखादा पॉईंट असतो तो आपला विसरून जातो किंवा कन्फ्यूज होतो अँड दॅट टाईम वी गेट दॅट निगेटिव्ह मार्क्स. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर समजा हा टॉपिक हा लेक्चर अटेंड करायच्या अगोदर जर तुमचा दोन्हीपैकी कुठलाही एक टॉपिक अगर आपका मैग्नेटोस्टैटिक बहुत अच्छा हुआ है तो त्याचा हेल्प करून आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये काहीतरी हेल्प यूज करू शकतो किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक परफेक्ट झाला आहे तर मैग्नेटोस्टॅटिकमध्ये त्याचा यूज करू शकतो. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. पण सगळ्यात महत्त्वाचं जर तुला एखादा पॉईंट हा क्लिअर नसेल तर यू कॅन गो थ्रू आवर रेग्युलर लेक्चर और व्हिडिओज अँड यू कॅन कवर दॅट पॉईंट. ओके, जर कुठला पॉईंट कंप्लीट नसेल तर तू तो आपल्या रेग्युलर व्हिडिओमध्ये जाऊन तो चेक करू शकतो, तो कवर करू शकतो. ठीक है बेटा. तो चलिए आज हम स्टार्ट करने जा रहे हैं दैट इज़ अ शॉर्टकट ट्रिक्स बिटवीन द मैग्नेटिज. सो इलेक्ट्रोस्टैटिक्स एंड मैग्नेटोस्टैटिक दैट इज़ अ मैग्नेटिज्म. ओके, तो चलिए शुरू कर देते हैं बेटा. दैट इज़ आवर फर्स्ट पॉइंट. व्हाट इज़ दैट फर्स्ट पॉइंट? दैट फर्स्ट पॉइंट इज नथिंग बट इथे जर पाहिलं बेटा सो देख लो ठीक से. सो दैट इज हियर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि इथे आहे मॅग्नेटिक फोर्स दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटोस्टॅटिक फोर्स. आता हे जर बघितलं तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बाय कुलम्स लॉ. सो कुलम्स लॉ. आता कुलम्स लॉ इज ॲप्लिकेबल. हा जो कुलम्स लॉ आहे ना बेटा हा कुलम्स लॉ इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पण आहे आणि इथे पण आहे. सो दॅट इज द कुलम्स लॉ. सो कुलम्स लॉ. सो दॅट इज हियर. याला म्हणूया कुलम्स लॉ फॉर मॅग्नेटिक फोर्स आणि याला म्हणूया कुलम्स लॉ फॉर द इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स. आता इलेक्ट्रोस्टैटिक फोर्समध्ये जर आपल्याला कुलम्स लॉ घ्यायचा है तो यहाँ पे देख ले बेटा, यहाँ पे अपने को सो दैट इज हियर दोन चार्ज घेऊया. सो दैट इज कॉल्ड एज द Q1 एंड दैट इज द Q2 सेपरेटेड बाय द डिस्टन्स. दैट डिस्टन्स इज कॉल्ड एज दैट R. ओके, इथे जर पाहिलं तर इथे तसं नाही करायचं. इथे जर पाहिलं तर दोन बार मॅग्नेट घेऊया. सो दॅट इज हियर S पोल अँड N पोल इज हियर. आणि इथे एक बार मैग्नेट घेतो. कितने बार मैग्नेट लिया है बेटा? मैंने दो लिया है. इथे N पोल आहे आणि इथे कोण आहे बेटा? S. आता हे जे दोन पोल्स आहेत त्याचे त्या दोन पोल्सच्या मधलं डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज दॅट R. सो दॅट इज हियर. याची पोल स्ट्रेंथ किती आहे? दॅट पोल स्ट्रेंथ इज नथिंग बट M1 अँड दॅट इज नथिंग बट द M2. M1 अँड M2 आर द पोल स्ट्रेंथ. आता दोन्हीमध्ये डिफरन्स फक्त एवढाच आहे की इथे एक चार्ज घेणार आहे मी दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिक चार्ज आणि इकडे आपण मॅग्नेटिक चार्ज. मॅग्नेटिक चार्ज म्हणजेच पोल स्ट्रेंथ ऑफ दैट बार मैग्नेट. ओके बेटा, यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे फॉर्मूला क्या आया था अपने को? F इज इक्वल टू दैट इज कॉल्ड 1/4πε0K इंटू Q1 Q2 अपॉन काय घ्यायचं बेटा? R². याला आपण कोणता फोर्स म्हणायचो बेटा? दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, आता मी मैग्नेटोस्टैटिक फोर्स घेतो बेटा. व्हाट इज दैट मैग्नेटोस्टैटिक फोर्स? F इज इक्वल टू यहाँ पे देख ले बेटा 1/4πε0K याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टैटिक कांस्टेंट. तर इकडे मॅग्नेटिझममध्ये जो मॅग्नेटोस्टैटिक कांस्टेंट है ये होता है μ0/4π. कभी भी मत भूलो. ओके बेटा, यहाँ पे देख लो Q1 Q2 दैट इज द चार्ज. फक्त चार्जला तिथे रिप्लेस काय केलं आपण? M1 M2 दॅट आर कॉल्ड ॲज द पोल स्ट्रेंथ. सो दॅट इज कॉल्ड ॲज द इथे घेतोय मी M1 M2 अपॉन इथे काय आलं बेटा? R². सो दॅट इज हियर. सो देख लो वी कॅन से लाइक दॅट बाय वन गेट वन फ्री. एकावरून दुसरा. सो ए सबसे मैंने एक फॉर्म्युला आहे त्याच्यावरून दुसरा फॉर्म्युला घेतला दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. याला म्हणूया मॅग्नेटोस्टॅटिक फोर्स. 1/4πε0 दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट आणि इथे μ0/4π दॅट इज अ मॅग्नेटिक कॉन्स्टंट. इथे एक चार्ज असतील तर तिथे काय असेल रे बेटा? पोल स्ट्रेंथ. इथे आपण याला म्हणायचं इलेक्ट्रिक चार्ज, तिकडे मॅग्नेटिक चार्ज इज नथिंग बट द पोल स्ट्रेंथ. कीप इट इन माइंड. कभी MCQ में आएगा मॅग्नेटिक चार्ज. मॅग्नेटिक चार्ज म्हणजे काय? त्या बार मॅग्नेटचं पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ डिनोटेड बाय स्मॉल m आणि हे दॅट इज द इम्पॉर्टंट. इथे पण बघितलं तर फोर्स न्यूटन. इथे पण युनिट काय लागणार बेटा? न्यूटन. लाईक पोल. सो दॅट इज हियर लाईक चार्जेस गिव्स द रिपल्शन अनलाईक गिव्स द अट्रॅक्शन. तसंच इथे पण आहे लाईक गिव्स द रिपल्शन अनलाईक गिव्स द अट्रॅक्शन. ओके, सो दैट इज हियर. दैट इज द फर्स्ट पॉइंट. फर्स्ट पॉइंट सबको आएगा. दैट इज द इजी पॉइंट है. चलो अभी हम नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे. सो व्हाट इज दैट? इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. इथे जर पाहिलं बेटा सो देख लो एकदम इंटरेस्टिंग पार्ट आहे बरं. एकदम इझी टू रिकॉल. सगळ्या गोष्टी एकदम छानपैकी सुंदरपैकी तुझ्या डोक्यात जाऊ शकतील. इथे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. इलेक्ट्रोस्टैटिक फील्ड इज डिनोटेड बाय E. चलो मान लिया.
आता इथे मॅग्नेटिक फील्ड डिनोटेड बाय बी, याला आपण कशाने इंडिकेट करूया बेटा, बीने इंडिकेट करूया. पण ही कंडिशन घेताना, मॅग्नेटिक फील्ड घेताना आपल्याला इथे हायपोथेटिकल कंडिशन घ्यायची आहे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. मी इथे लिहितो वाटलं तर हायपोथेटिकल कंडिशन म्हणजे काय रे बेटा, ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की कधी पण मोनोपोल इज नॉट पॉसिबल. दोन डायपोल असतात, एक प्लस एम आणि दुसरा असतो मायनस एम, पण त्याच्यातला मी एकच पोल कन्सिडर केला आहे, दॅट इज कॉल्ड हायपोथेटिकल कंडिशन. ओके बेटा. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड का फॉर्म्युला क्या आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डचा फॉर्म्युला मी तुम्हाला शॉर्टकट पण दिलेला बेटा. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समधून एक चार्ज काढायचा, सो दॅट इज कॉल्ड ॲज द ई इज इक्वल टू दॅट इज द 1/4πε0k. इथे काय आलं बेटा, Q अपॉन R². सो दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिक फील्ड, या तो इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. आता इथे बघ मॅग्नेटिक फील्ड मी कशी घेतोय, सो मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू, इथे कोण आहे बेटा, सो दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट. कोण आहे इथे, इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट. इथे जर बघूया मॅग्नेटोस्टॅटिक कॉन्स्टंट किती येणार आहे बेटा, μ0/4π. ओके. इथे Q आहे, Qला रिप्लेस इथे काय करेल बेटा, एम स्मॉल एम, नॉट द कॅपिटल एम, स्मॉल एम पोल स्ट्रेंथ अपॉन काय येईल रे बेटा, R². याला आपण काय म्हणूया, मॅग्नेटिक फील्ड. पण हे कधी वापरायचं, हायपोथेटिकल कंडिशनलाच हा फॉर्म्युला वापरायचा, कारण याच्यामध्ये आपण किती पोल घेतलेत बेटा, 1. ॲक्च्युअली 1 पोल इज नॉट पॉसिबल, मोनोपोल इज नॉट पॉसिबल, पण हायपोथेटिकल कंडिशनमध्ये वी कॅन कन्सिडर दॅट मोनोपोल कंडिशन. तर हे आपल्याला कळालं पाहिजे. हायपोथेटिकल कंडिशन आहे तर सिम्पल आहे, काय इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड, मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड. इथे जर बघितलं तर इथे इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट 1/4πε0k, इथे मॅग्नेटिक कॉन्स्टंट μ0/4π, इथे चार्ज इलेक्ट्रिक आहे, इकडे मॅग्नेटिक चार्ज एम, R² दॅट इज हिअर. आता याची डायरेक्शन घेऊया. आता याची डायरेक्शन आपल्याला माहीत पाहिजे, सो दॅट इज हिअर डायरेक्शन ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड. आणि ती म्हणजे काय असते बेटा, N to S. सो दॅट इज हिअर N to S. N to S म्हणजेच काय कळायला पाहिजे आपल्याला, की N पोल टू S पोल. आता इथे बघ N म्हणजे कोण असतं बेटा, पॉझिटिव्ह, टू S पोल येतो क्या होता रे बेटा, निगेटिव्ह. आता इथे पण पाहिलं आपण, वाटलं तर इथे पोल, तुम्हाला गोंधळ नको व्हायला, वाटलं तर इथे घेतो मी, दॅट इज कॉल्ड ॲज द पॉझिटिव्ह चार्ज. इथे घेतो मी पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. सो पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. इकडे बघ या साइडला मी इलेक्ट्रोस्टैटिक है तो यहाँ पे देख लो, मुझे लगा कि यहाँ पे मैग्नेटोस्टैटिक, तो यहाँ पे देखो निगेटिव पॉजिटिव टू निगेटिव ही त्याची डायरेक्शन है. पत्र इथे जर पाहिला आपण तर यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे डायरेक्शन क्या है, तो सेम डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. फक्त एवढंच आहे बेटा की एन पोल काय असतो बेटा, पॉझिटिव्ह असतो. एन टू काय बेटा, यस पोल, यस म्हणजे कोणता पोल आहे बेटा, निगेटिव्ह. तो यस टू एन टू यस, सो दॅट इज हिअर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. आणि ही कुठे आहे बेटा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, इथंही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पण इथे पोलला नाव असतं एन आणि यस, दॅट इज हिअर. जर समजा आपल्याला इथे जर पाहिलं, वी हॅव गिवन दॅट चार्ज, इथे दिला आपल्याला चार्ज आणि हा चार्ज जर प्लस क्यू दिला आणि या ठिकाणी जर इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे तर त्याची डायरेक्शन कशी असणार आहे बेटा, सो दॅट इज हिअर पॉझिटिव्ह टू म्हणजे पॉझिटिव्हपासून अवे, किंवा ऑरमध्ये आपल्याला असं दिलं असेल, दॅट इज हिअर इथे आपल्याला दिलं आहे निगेटिव्ह चार्ज इज देअर आणि या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे, तर टुवर्ड्स दॅट इज कॉल्ड ॲज द वेक्टर ई. आर यू गेटिंग माय पॉईंट. समजा आपल्याला इथं दिलं आहे, सो दॅट इज अ मॅग्नेटिक चार्ज म्हणजेच काय दिलं आहे, प्लस एम दिला आहे आणि इथे मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे तर त्याच्यापासून काय येईल रे बेटा, अवे येईल. सो दॅट इज हिअर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हपासून बाहेर निघणार. सो इमर्ज फ्रॉम द पॉझिटिव्ह अँड टर्मिनेट ॲट दॅट निगेटिव्ह. सो दॅट इज हिअर. आणि इथे जर पाहिलं तर आपल्याला मायनस एम दिलं असेल, ऑरमध्ये घेतो मी इथे, दॅट इज हिअर. आणि या ठिकाणी जर मॅग्नेटिक फील्ड काढायची तर दॅट इज हिअर टुवर्ड्स. तो दॅट इज हिअर म्हणजेच काय, पॉझिटिव्ह चार्ज असेल अवे आणि निगेटिव्ह असेल टुवर्ड्स, चाहे इलेक्ट्रिक चार्ज असेल किंवा मॅग्नेटिक चार्ज असेल. आर यू गेटिंग माय पॉईंट. आणि डायरेक्शन कुठून कुठे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, एन टू यस. अभी बोलेंगे सर याचं युनिट काय, याचं युनिट जर पाहिलं आपण, सो इसका एसआय युनिट, सो याचा एसआय युनिट आपण घेतलं आहे न्यूटन पर कुलम और व्होल्ट पर मीटर. मग सर याचं युनिट काय घेतो आपण, सो दॅट इज कॉल्ड ॲज द टेस्ला. सो दैट इज़ द मैग्नेटिक फील्ड. तो ये भी आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. सो दॅट इज हिअर. याला आपण वेबर पर मीटर स्क्वेअर असं म्हणलं तरी हरकत नाही आहे, पण ते कुठे गेल्यानंतर फ्लक्समध्ये क्लिअर होईल. तर समझ में आ गया बेटा, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड घेताना एक चार्ज पाहिजे, मॅग्नेटिक फील्डला पण एक चार्ज पॉसिबल नाही आहे म्हणून कोणती कंडिशन, हायपोथेटिकल कंडिशन्स. क्वेश्चन्स याच्यावरती आलेला आहे.
चलो बघ देख लो बेटा, बस ओनली इथं क्यू आहे, तिथे एम आहे, इथे इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट, तिथे मॅग्नेटोस्टॅटिक कॉन्स्टंट, इथे ई आहे, तिथे बी आहे, डायरेक्शन तो सेम है, पॉजिटिव टू निगेटिव, पॉजिटिव टू निगेटिव. चलो बेटा आगे जाते हैं. सो आगे जाते हैं, दैट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल. सो याला आपण म्हणूया इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल. देख लो ठीक से, एकदम इंटरेस्टिंग पार्ट है इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल अँड मॅग्नेटिक पोटेंशियल. आता इथे बघ, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल डिनोटेड बाय व्ही and magnetic potential also denoted by V. Okay, so that is here. आता इथे बघ कसं सॉल्व करायचं आहे. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल ज्यावेळेस आपल्याला घ्यायचं आहे, तो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल डिनोटेड बाय V इज इक्वल टू, मैंने बोला था बेटा काय करायचं आहे, इलेक्ट्रिक फील्डमधून एक आर काढायचं आहे. सो दॅट इज हियर, फॉर्म्युला क्या बनेगा 1/4 इफ्लॉन 0 K, इफ्लॉन 0 K Q अपॉन R, Q अपॉन R, दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल. इथे प्लस और मायनस लिहायचं, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, निगेटिव्ह फॉर अट्रॅक्शन, पॉझिटिव्ह फॉर रिपल्शन. आता इथे बघ तुम्हीच बनवू शकता. इथे काय आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. आता इथे मी परत घेतो प्लस और मायनस, इथे इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट, इथे काय घेतो बेटा मी मॅग्नेटोस्टॅटिक कॉन्स्टंट μ0/4π, इथे इलेक्ट्रिक चार्ज, इथे काय घेतो मॅग्नेटिक चार्ज म्हणजे पोल स्ट्रेंथ अपॉन आर. सो दॅट इज हियर. हे पण आपल्याला कळालं पाहिजे. पण हा पण आपण कधी पॉसिबल आहे, दॅट इज फॉर हायपोथेटिकल कंडिशन. कोणती कंडिशन आहे, हायपोथेटिकल कंडिशन. सो दॅट इज द इम्पॉर्टंट हायपोथेटिकल कंडिशन. आता इथे जर पाहिलं आपण तर हे हायपोथेटिकल. आता आपल्याला इथे चलो मान लिया इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एका चार्जसाठी काढलं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एका चार्जसाठी काढलं. हा इलेक्ट्रिक चार्ज आणि हा कोणता आहे बेटा, मॅग्नेटिक चार्ज. पुढे गेल्यानंतर अजून एक पॉईंट घेणार आहेत आपण, अँड दॅट इज कॉल्ड ॲज, त्या पॉईंटला आपण असं म्हणूया की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल ड्यू टू द इलेक्ट्रिक डायपोल आणि मॅग्नेटोस्टॅटिक पोटेंशियल ड्यू टू द मॅग्नेटिक डायपोल. वाटलं तर मी हा पॉईंट इथे घेऊ शकतो. ह्या 3 नंबरमध्येच मी एक्स्ट्रा घेतो, इथे पण घेतो, अँड दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल ड्यू टू डायपोल. पण हा डायपोल कोणता असणार आहे बेटा, दॅट डायपोल इज ड्यू टू द, सो दॅट इज द इलेक्ट्रिक डायपोल. आणि हा जर बघितला, सो दॅट इज द ड्यू टू, सो दॅट इज अ मॅग्नेटिक डायपोल. ओके, आता हा मॅग्नेटिक डायपोल आहे. आता तुला कळालं पाहिजे, यहाँ पे देख लो बेटा, इथे जर बघितलं तर इलेक्ट्रिक डायपोल, इथं प्लस क्यू, इथे काय असणार आहे बेटा मायनस क्यू. सो दॅट इज हियर, हा ॲक्सिस आहे आणि हा इथे एक पॉईंट आहे. सो दॅट इज हियर. आता आपल्याला समजा या ठिकाणी काय काढायचं आहे बेटा, सो दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल काय काढायचं आहे, व्ही काढायचं आहे. आणि इथे सुद्धा पाहिलं आपण, तो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे भी मैं बहुत अच्छे से बता रहा हूँ. इथे एन पोल आहे, इथे एस पोल आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज द ॲक्सिस. तर हे ॲक्सिसला ॲक्सिस आहे आणि हा जर बघितला तर याला इक्वेटर म्हणतो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय काढायचं बेटा, मॅग्नेटोस्टॅटिक पोटेंशियल काढायचं आहे. आता पोटेंशियल कसं काढणार, आता याचा फॉर्म्युला आहे, दॅट फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू दॅट इज कॉल्ड 1/4 इफ्लॉन 0 K, इथे घेतो मी P अपॉन, अँड दॅट इज कॉल्ड ॲज द R², आणि इथे घेतो आहे कॉस थीटा. सो इथे पण घेतो आहे व्ही इज इक्वल टू, हा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट, हा आहे मॅग्नेटोस्टॅटिक कॉन्स्टंट μ0/4π. बघ मी कसं लक्षात ठेवतो आहे. इथं पी म्हणजे काय, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, जे पुढे सांगणार आहे मी. इथे काय येणार आहे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, दॅट इज डिनोटेड बाय एम अपॉन, इथे घेतो मी, सो दॅट इज कॉल्ड ॲज द कॉस थीटा अपॉन, आणि इथे काय घेतो रे मी R². सो दॅट इज हियर. हे आपल्याला कळालं पाहिजे. आता बघ बेटा, हा पण फॉर्म्युला इथे घेतला आहे मी आणि हा पण फॉर्म्युला. आता मी याच्यामध्ये काहीसुद्धा जास्त डोकं लावायची गरज नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट, मॅग्नेटोस्टॅटिक कॉन्स्टंट, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, कॉस थीटा, R². आता थीटा म्हणजे काय, जर आपण इथून एक आर काढलं, सो दॅट इज कॉल्ड ॲज द आर, त्याने याच्याबरोबर केलेला अँगल दॅट इज द थीटा. आता जर मी समजा हा पॉईंट कुठे घेऊन गेलो रे बेटा, ॲक्सिसवरती घेऊन गेलो, हा पॉईंट ॲक्सिसवरती घेऊन गेलो, तर मी इथे घेतो ॲट ॲक्सिस. जर मी इथे ॲक्सिसवरती घेऊन गेलो बेटा, तर थीटाची व्हॅल्यू किती येईल रे बेटा, 0 डिग्री. कॉस 0 किती येईल रे बेटा, 1. सो दॅट इज हियर. तो व्ही इज इक्वल टू क्या येईल फॉर्म्युला, 1/4 इफ्लॉन 0 K.
इथे येईल P अपॉन काय येईल रे बेटा r². आता मी इथे घेतो ॲट इक्वेटर. आता मी इक्वेटर घेतो बेटा. इक्वेटरला जर घेऊन गेलो तर अँगल किती येईल रे बेटा, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. कॉस 90 किती येईल रे बेटा, 0. तो सब कुछ 0 आएगा. तो कभी भी मत भूलो बेटा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲक्सिसवर आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इक्वेटरवरती किती येणार आहे, 0 येणार आहे. व्हाय, बिकॉज द पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. इथे जर पाहिलं तर सेम कंडिशन आहे, कोई भी चेंज नाही बेटा. यहाँ पे देख लो बेटा, ॲट ॲक्सिस, ॲक्सिसवरती जर घेतलं तर थीटाची व्हॅल्यू किती येणार आहे, 0 डिग्री. सो यहाँ पे देख लो बेटा, ये आर है. सो ये एंगल कितना है, थीटा है. 0 है तो कॉस 0 कितना आएगा, 1. तो v इज इक्वल टू काय येईल रे बेटा, μ0 अपॉन काय येईल रे बेटा, 4 पाय. इथे काय येईल, m अपॉन r². सो दॅट इज हियर. आणि इथे घेतो मी ॲट कुठे घेतो आहे, इक्वेटर. इक्वेटरला घेताना थीटाची व्हॅल्यू किती आहे बेटा, 90 डिग्री. सो थीटा की वैल्यू, सो यहाँ पे देखा गया है तो कितनी है बेटा, 90 डिग्री है. कॉस 90 कितना है, 0. सो v इज इक्वल टू 0. तो कभी भी मत बोलो बेटा, इक्वेटरवरती, डायपोलच्या इक्वेटरवरती पोटेन्शियल 0, इकडे पण पोटेन्शियल 0. ॲक्सिसवरती किती आहे, 1/4 पाय इफ्लॉन 0 के फुल स्टॉप सॉरी इंटू P अपॉन r² इंटू कॉस थीटा. आणि इथे पण बघितलं तर μ0/4 पाय इंटू m कॉस थीटा अपॉन r². दोघांमधला फरक काय, दॅट इज द हायपोथेटिकल कंडिशन, दॅट इज द रियल कंडिशन. इट इज ऑल्सो रियल कंडिशन, इट इज ऑल्सो रियल कंडिशन. व्हाय, बिकॉज इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये मोनोपोल पण पॉसिबल आहे आणि डायपोल पण पॉसिबल आहे. मॅग्नेटोस्टॅटिक मॅग्नेटिझममध्ये मोनोपोल इज नॉट पॉसिबल, डायपोल इज पॉसिबल, बट मोनोपोल वी कॅन कन्सिडर दैट द हाइपोथेटिकल कंडीशन. आर यू गेटिंग माई पॉइंट? यस सर. ओके, सो ये आपको समझ में आना चाहिए. चलो बेटा आगे जाएंगे. सो आगे जाएंगे. सो दैट इज हियर फोर्स ऑन इलेक्ट्रिक. यहाँ पे देख लो बेटा, बहुत भारी बता रहा हूँ मैं, एकदम इंटरेस्टिंग पार्ट इज देयर. फोर्स ऑन इलेक्ट्रिक चार्ज, फोर्स ऑन इलेक्ट्रिक चार्ज इन UEF. UEF is called uniform electric field. Force on magnetic charge in UMF. UMF is called uniform magnetic field. आता इथे बघ, यूनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मैं ऐसे निकाल देता हूँ. ठीक है ना बेटा, यूनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड डिनोटेड बाय वेक्टर E. इथे घेतो मी यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड. यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड देख ले बेटा, मैं यहाँ पे लेने जा रहा हूँ. एकदम इंटरेस्टिंग. बरं, जर तुम्ही हा लेक्चर जर व्यवस्थित अटेंड केलं ना तर तुमचं टेन्शनच कमी होईल. अरे बापरे, किती इझी गोईंगमध्ये आपल्या डोक्यात गेलं सगळं. तर याला मी म्हणतो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड डिनोटेड बाय B. ओके, आता मी याच्यामध्ये एखादा चार्ज घेतला. सो दॅट इज कॉल्ड ॲज द, इथे चार्ज घेतो मी +Q. कोणता चार्ज आहे बेटा, +Q. +Q अमाऊंटचा चार्ज आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला युनिफॉर्म, तर त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होईल. आता तो फोर्स कुठे ॲक्ट होईल, सो दॅट इज हियर या डायरेक्शनमध्ये. आणि त्या फोर्सचा फॉर्म्युला काय होईल, सो फोर्स इज इक्वल टू +Q इंटू E. सो दॅट इज कॉल्ड ॲज द फोर्स ऑन द इलेक्ट्रिक चार्ज इन UEF. कुठलाही इलेक्ट्रिक चार्ज जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये असेल तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स हा किती असतो, F इज इक्वल टू Q इंटू E. Q इज द चार्ज अँड E इज द इलेक्ट्रिक फील्ड. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर दॅट इज हियर त्याची डायरेक्शन. जर तो पॉझिटिव्ह चार्ज आहे तर इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्स डायरेक्शन काय असणार आहे, सेम. चलो मान लिया इथे मी घेतो आहे निगेटिव्ह चार्ज. जर निगेटिव्ह चार्ज घेतला तर फोर्स या डायरेक्शनला लागेल आणि तो फोर्स किती असणार आहे, -Q इंटू E. सो दॅट इज हियर जर निगेटिव्ह चार्जवर फोर्स हा लागतो -QE आणि त्याची डायरेक्शन ही अपोजिट असते कुणाच्या, इलेक्ट्रिक फील्डची. आता हीच कन्सेप्ट जशाच तशी इथे वापरतो, फक्त इथे इलेक्ट्रिक चार्ज आहे, इथे मॅग्नेटिक चार्ज. मॅग्नेटिक चार्ज म्हणजे काय रे बेटा, पोल. दॅट इज हियर इथे मी घेतो +M. दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह पोल स्ट्रेंथ घेतो. पॉझिटिव्ह पोल स्ट्रेंथवरती लागणारा फोर्स हा किती लागणार आहे, यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे लिखता हूँ मैं F. सो दॅट इज हियर F इज इक्वल टू F. इथे पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह. इथे कोण आहे बेटा, चार्ज. चार्जला रिप्लेस काय करायचं, पोल स्ट्रेंथ M. इथे कोण आहे, इलेक्ट्रिक फील्ड. रिप्लेस काय करायचं, मॅग्नेटिक फील्ड. सो दॅट इज हियर. आर यू गेटिंग माय पॉइंट. तो फोर्स कितना आएगा, F इज इक्वल टू +MB. M इज अ पोल स्ट्रेंथ अँड B इज अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आणि मग कळायला पाहिजे, पॉझिटिव्ह पोलवरती लागणारा फोर्स हा नेहमी मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये असतो. आणि इथे मी निगेटिव्ह पोल घेतो, दॅट इज हियर -M. हा फोर्स इकडे लागणार आहे. सो F इज इक्वल टू F इज इक्वल टू, यहाँ पे देख, यहाँ पे माइनस, यहाँ पे माइनस. सो दॅट इज हियर. इथे चार्ज याला रिप्लेस कोण केलं, पोल स्ट्रेंथ. इथे इलेक्ट्रिक फील्ड, इथे कोण आहे, मॅग्नेटिक फील्ड. आर यू गेटिंग माय पॉइंट. समझ में आ रहा है, कॉन्फिडन्स आ रहा है, ठीक है. सो दॅट इज हियर. कधी पण लक्षात ठेवायचं बेटा, मिनिमम
एफर्ट्समध्ये मॅक्झिमम आउटपुट मिळालं पाहिजे. सो दैट इज़ हियर. यहाँ पे देख लो, तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. तो फोर्स कितना आता है, तो इथे बघ, इथे फोर्स किती येतो, एफ इज इक्वल टू फोर्स दॅट इज अ प्लस ऑर मायनस क्यू इंटू ई. आणि इथे येणारा फोर्स हा किती आहे, एफ इज इक्वल टू प्लस ऑर मायनस एम इंटू बी. सो दॅट इज हियर पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह, क्यू ई चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड. सो मैग्नेटिक चार्ज इंटू मैग्नेटिक फील्ड, मैग्नेटिक चार्ज म्हणजे पोल स्ट्रेंथ. सो दैट इज हियर. ये समझ में आ गया, ठीक है. तो चलिए अभी हम आगे जाते हैं नेक्स्ट पॉइंट की तरफ. व्हॉट इज दॅट नेक्स्ट पॉइंट, मॅग्नेटिक डायपोल अँड इलेक्ट्रिक डायपोल. आता मी इथे जर पाहिलं तो मॅग्नेटिक डायपोल और इलेक्ट्रिक डायपोल क्या है, हे एक स्ट्रक्चर है बेटा. ये स्ट्रक्चर है, यहाँ पे एक पोल होता है, यहाँ पे एक पोल होता है, दैट इज कॉल्ड डायपोल. याला म्हणायचं प्लस क्यू, इसको बोलने का माइनस क्यू. आणि यांच्यामधलं हे जे डिस्टन्स आहे पोल्समधलं डिस्टन्स दैट इज़ हियर 2L. कितना होता है बेटा 2L. इथे पण आहे मैग्नेटिक डायपोल, पण मैग्नेटिक डायपोल को हम यहाँ पे बोलते हैं बार मैग्नेट. सो ठीक है, इथे आपण त्याला काय म्हणतोय, बार मैग्नेट. यहाँ पे देखा जाए तो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे लिखता हूँ मैं प्लस एम, यहाँ पे लिखता हूँ माइनस एम. यांच्यामधलं डिस्टन्स कितना आहे बेटा 2L. ओके. सो दॅट इज हियर. इथे जर पाहिलं आपण नेट चार्ज, नेट चार्ज कितना आता है 0. इथे पण नेट मैग्नेटिक चार्ज यहाँ पे भी कितना आएगा बेटा 0. सो दैट इज हियर. एक असं स्ट्रक्चर आहे, एक असं स्ट्रक्चर आहे की त्याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेट केलेत 2L डिस्टन्सने. आणि त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक डायपोल. आणि इकडे काय म्हणतो, मॅग्नेटिक डायपोल. फक्त हा पॉझिटिव्ह जो आहे त्याला आपण एन पोल म्हणतो, आणि जो निगेटिव्ह आहे त्याला काय म्हणतो बेटा एस पोल बोलते हैं. सो दैट इज़ हियर. चलो अभी हम आगे जाएंगे. व्हाट इज़ दैट नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट पॉइंट इज़ नथिंग बट, देख लो ठीक से क्या है नेक्स्ट पॉइंट, इलेक्ट्रिक डायपोल मूवमेंट एंड मैग्नेटिक डायपोल मूवमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मूवमेंट डिनोटेड बाय वेक्टर P, मैग्नेटिक डायपोल मूवमेंट डिनोटेड बाय वेक्टर M. सो दैट इज़ हियर. आता ही इलेक्ट्रिक डायपोल मूवमेंट होती क्या है, त्याच्या अगोदर मी इलेक्ट्रिक डायपोल एक काढतो. सो यहाँ पे मैं लिखूँगा, सो दैट इज़ कॉल्ड एज द प्लस क्यू, आणि इथे घेतोय मी माइनस क्यू. यहाँ पे देखा जाए बेटा, यहाँ पे लिखूँगा मैं प्लस एम और यहाँ पे लिखूँगा मैं माइनस एम. ठीक है बेटा. सो दैट इज़ हियर. आणि यांच्यामधलं हे जे डिस्टन्स आहे ना बेटा, ये कितना है बेटा 2L. इनके बीच का डिस्टेंस भी कितना है बेटा 2L है. सो दैट इज़ हियर. आता इलेक्ट्रिक डायपोल मूवमेंट का फॉर्मूला क्या होता है, P इज़ इक्वल टू, सो दैट इज़ हियर Q इंटू 2L, Q इंटू 2L, P इज़ इक्वल टू Q इंटू 2L. व्हॉट इज़ दॅट सर, ये क्या बन गया, Q म्हणजे काय, दोन्हीपैकी कुठल्याही एका चार्जचं मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय दॅट लेंथ दॅट इज कॉल्ड ॲज द 2L. आता इथे बघ, इथे काय म्हणायचं आहे, इकडे इलेक्ट्रिक डायपोल मूवमेंट P, इकडे काय येणार मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट इज इक्वल टू, इकडे कोण आहे दोघांपैकी एखाद्याचा चार्जचं मॅग्निट्यूड, इकडे चार्ज म्हणजेच कोण आहे बेटा पोल स्ट्रेंथ, त्याचं मॅग्निट्यूड किती येणार यम. आता इथे जर पाहिलं आपण इंटू आणि ही कोणती लेंथ आहे मॅग्नेटिक लेंथ दॅट इज अ 2L. सो कैपिटल M इज इक्वल टू स्मॉल m इंटू 2L. सो ये रिलेशन्स आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. सो दॅट इज हियर. हे रिलेशन्स आपण कळाले. आता आपण यांची डायरेक्शन घेऊया. व्हॉट इज दॅट डायरेक्शन, मी इथे घेतो आहे दॅट इज द डायरेक्शन, आणि हीची डायरेक्शन असते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. यहाँ पे भी देख ले बेटा. सो दॅट इज द डायरेक्शन अँड दॅट डायरेक्शन इज ऑल्सो हियर. ते म्हणजेच काय निगेटिव्ह म्हणजेच कोण रे बेटा एस पोल टू पॉझिटिव्ह म्हणजेच कोण रे बेटा एन पोल. इसका मतलब कि इलेक्ट्रिक डायपोल मूवमेंट की डायरेक्शन अपोजिट टू द इलेक्ट्रिक फील्ड, मैग्नेटिक डायपोल मूवमेंट की डायरेक्शन अपोजिट टू द मैग्नेटिक फील्ड. ओके, या दोघांमधला हा फरक आला पाहिजे. वाटलं तर मी इथे डायरेक्शन आहे ना वेगळ्या कलरच्या पेनने दाखवतो. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह दॅट इज डिनोटेड बाय वेक्टर P.
आणि इथे पण निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह दैट इज डिनोटेड बाय वेक्टर एम. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो देख लो बेटा, कुछ भी नहीं है, थोड़ा सा फर्क है, इकडे इलेक्ट्रिक चार्ज तिकडे मॅग्नेटिक चार्ज, फक्त नोटेशन, बाकी फॉर्म्युले सब कुछ वही जाएंगे. सो ठीक आहे. सो दॅट इज हियर. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. व्हॉट इज दॅट नेक्स्ट पॉईंट? नेक्स्ट पॉईंट इज हियर अँड दॅट नेक्स्ट पॉईंट इज नथिंग बट, व्हॉट इज दॅट नेक्स्ट पॉईंट? रिझल्टंट ऑफ टू इलेक्ट्रिक डायपोल मूवमेंट. आणि इथं घेतोय रिझल्टंट ऑफ टू मैग्नेटिक डायपोल मूवमेंट. अभी यहाँ पे देख लो, डायग्राम निकाल देते हैं. इथे बघ, दोन डायपोल घेतो, यहाँ पे एक ले लिया, यहाँ पे एक ले लिया. सो इथे घेतलं मायनस क्यू, इथे घेतलं प्लस क्यू, इथे घेतलं मायनस क्यू, इथे घेतलं प्लस क्यू. यांच्यामधला अँगल किती आहे बेटा? थीटा आहे. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे, सो दैट इज हियर, यहाँ पे यस पोल, यहाँ पे यन पोल, इथे यस पोल, इथे यन पोल. एंगल किती आहे बेटा? थीटा. ठीक है ना. अपने को इतना तो मालूम होता है की यांची डायरेक्शन कशी असते, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. याला म्हणतो मी वेक्टर P1 पहिल्याचा डायपोल मोमेंट, इसको मैं बोलूँगा वेक्टर P2 दूसऱ्याचा डायपोल मोमेंट. ओके बेटा, यहाँ पे देख लो, यस टू यन, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, इसको मैं क्या लिखूँगा? पहिल्याचा डायपोल मोमेंट M1 आणि हा काय रा बेटा? M2. सो दॅट इज हियर. मग आपल्याला इथे काय यूज करायचं? वेक्टर बाय ट्रायंगल लॉ. आणि यांचा रिझल्टंट कोण आहे? P. सो दॅट रिझल्टंट इज हियर. आणि तो रिझल्टंट इथे मी, एक मिनिट हा, पेन. सो इथे यांचा रिझल्टंट P इज इक्वल टू अंडर रूटमध्ये, सो दॅट इज हियर क्या बनेगा? P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर प्लस 2 P1 P2 कॉस थीटा. सो दॅट इज हियर. आणि इथे जर पाहिलं तो यहाँ पे देखो m इज इक्वल टू अंडर रूटमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज काय रे बेटा? M1 स्क्वेअर प्लस M2 स्क्वेअर प्लस 2 M1 M2 कॉस थीटा. जर समजा यांच्यामधला अँगल 90 डिग्री असेल, कॉस 90 कितना आएगा? 0. सो दॅट इज हियर अंडर रूट P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर. जर यांचा अँगल 0 असेल तर कॉस 0 किती येईल? 1. दॅट इज कॉल्ड P1 प्लस K2, दॅट M1 प्लस M2. समझ में आ रहा है? कॉन्फिडन्स बिल्ड हो रहा है. सगळ्यात मेन असतं ते म्हणजेच काय? ट्रिक टेक्निक फार महत्त्वाचे आहेत. एकदम इजी गोइंगमध्ये माइंड ज़रा शांत रहता है. ओके बेटा, यहाँ पे देख लो. अभी चलो हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? दैट नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. दॅट नेक्स्ट क्वेश्चन इज नथिंग बट, इथे घेऊया आपण इलेक्ट्रिक फ्लक्स डिनोटेड बाय फाय, आणि इथे घेऊया मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज ऑल्सो डिनोटेड बाय फाय. यहाँ पे देख लो, व्हाट इज दैट इलेक्ट्रिक फ्लक्स? इलेक्ट्रिक फ्लक्स इज नथिंग बट टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली ओव्हर द युनिट एरिया. आता युनिट एरिया, आता बघ इथे हा, इथे एरिया हा आहे एरिया. एरियाला आपण इथे म्हणूया DS, वेक्टर DS म्हणूया. यू कॅन पुट लाईक दॅट DS. इथे परत मी इथे घेतोय. व्हॉट इज दॅट मॅग्नेटिक फ्लक्स? मॅग्नेटिक फ्लक्स इज नथिंग बट मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली ओव्हर द युनिट एरिया. सो ओव्हर द युनिट एरिया. आणि परत इथे आपल्याला जर युनिट एरिया घ्यायचा आहे, हा एरिया आहे अँड दॅट इज कॉल्ड ॲज द DS. कभी भी याद रखो बेटा, एरिया इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इट्स डायरेक्शन इज परपेंडिक्युलर टू द प्लेन दॅट इज नोन ॲज द नॉर्मल. ठीक आहे बेटा. आता इथे जर पाहिलं आपण तर याचा फ्लक्सचा फॉर्म्युला काय? व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? एक हां, सो दॅट इज द फाय इज इक्वल टू, ई म्हणजे कोण आहे बेटा? इलेक्ट्रिक फील्ड. आणि इथे आहे DS. सो दॅट इज हियर इलेक्ट्रिक फील्ड इज अ वेक्टर, एरिया इज अ वेक्टर अँड फ्लक्स इज अ स्केलार. सो देअरफॉर इट इज अ डॉट प्रोडक्ट दॅट इज अ EDS. सो फ्लक्स फाय इज इक्वल टू E इंटू DS. तर इथे मॅग्नेटिक फ्लक्स फाय इज इक्वल टू, सो दॅट इज हियर देख लो बेटा, इथं E इलेक्ट्रिक फील्ड आहे, इथे काय घेऊया बेटा? मॅग्नेटिक फील्ड, डॉटला डॉट प्रोडक्ट, इथे DS आहे, इथे पण काय घेऊया रे बेटा? DS. सो दॅट इज कॉल्ड ॲज द BDS. यू कॅन पुट लाईक दॅट की तुम्ही इथे DSच्या ठिकाणी एरिया ए पण घेऊ शकतो. तो फ्लक्स इज इक्वल टू E डॉट ए आणि इथे येईल फ्लक्स इज इक्वल टू B डॉट ए. सो दॅट इज यर डॉट प्रोडक्ट. सो फाय इज इक्वल टू फॉर्म्युला क्या आएगा? E इंटू DS इंटू कॉस थीटा. ठीक आहे. तर इथे काय येणार आहे? फाय इज इक्वल टू B इंटू DS इंटू कॉस थीटा. ओके बेटा. इथे काय आहे?
theta is angle between vector E and vector ds. इथे पण घेतो theta is angle between vector B and vector ds. So that is here. तो ये भी आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. याच्यामध्ये मी काय 4 कंडिशन घेतल्या होत्या. जर अँगल 0 असेल, cos 0 किती येईल रे बेटा 1, दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह फ्लक्स. जर थीटा अँगल 180 असेल तर किती येईल रे बेटा -EDS, दॅट इज अ निगेटिव्ह फ्लक्स. जर अँगल 90 डिग्री असेल, cos 90 किती येईल 0, दॅट इज कॉल्ड झिरो फ्लक्स. आणि अँगल थीटा असेल तर इन्क्लाइन फ्लक्स. तो इन्क्लाइन फ्लक्स, पॉझिटिव्ह फ्लक्स, निगेटिव्ह फ्लक्स अँड झिरो फ्लक्स, लाईक दॅट इथे पण आणि इथे पण. तो ये आपको समझ में आना चाहिए. आता याचं युनिट काय आहे? वेबर. याचं युनिट काय आहे? वेबर. दॅट इज द इलेक्ट्रिक वेबर, दॅट इज अ मॅग्नेटिक वेबर. ओके. इथे जर पाहिलं तर एक फॉर्म्युला आपल्याला असं मिळू शकतो, E इज इक्वल टू फाय अपॉन ds. सो आणि इथे B इज इक्वल टू फाय अपॉन ds. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? म्हणजेच इकडे इलेक्ट्रिक फील्डला दुसरं एक नाव आहे मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. ओके. आणि इथे म्हणू शकतो इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया. अँड मॅग्नेटिक फ्लक्स इज नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. याला म्हणायचं फ्लक्स डेन्सिटी, याला पण म्हणायचं फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीला इलेक्ट्रिक फील्ड म्हणायचं अँड मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणायचं. युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके, समझ में आ रहा है? सो हे रिलेशंस आपल्याला इथे कळायला पाहिजे. 2-3 बार वीडियो अच्छे से कवर कर लो. ठीक है बेटा. चलो अभी हम आगे जाएंगे नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे. व्हॉट इज दॅट नेक्स्ट पॉइंट? नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा बरं, चेक करा. इलेक्ट्रिक फील्ड ॲट ॲक्सिस ऑफ डायपोल. इलेक्ट्रिक फील्ड ॲट द ॲक्सिस ऑफ डायपोल. मॅग्नेटिक फील्ड ॲट ॲक्सिस ऑफ डायपोल. इकडे इलेक्ट्रिक डायपोल, तिकडे मॅग्नेटिक डायपोल. सो लुक ॲट हियर. इथे -Q +Q. So that is here S N. ओके. हा काय आहे बेटा? दॅट इज द ॲक्सिस. यहाँ पे भी क्या है बेटा? दैट इज द ॲक्सिस. ठीक आहे ना, ॲक्सिस आहे हा. आता ॲक्सिस आहे, या ठिकाणी आपल्याला हा एक पॉईंट दिला आणि या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे? इलेक्ट्रिक फील्ड. ओके. इथे जर बघितलं तर हा इक्वेटर, हा इथून इथपर्यंतचं जे अंतर असतं त्याला आपण काय म्हणायचं? यल. इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला काय म्हणायचं? यल. आणि सेंटरपासून ते त्या पॉईंटचे अंतर जे आहे, डिस्टन्स जे आहे, त्याला काय म्हणूया आपण? आर. सो लाइक दैट, कीप इट इन माइंड. यहाँ पे भी देख लो बेटा. सो दैट डिस्टेंस इज हियर यल अँड दॅट इज हियर ऑल्सो यल प्लस यल 2L. इथे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे, दॅट इज द बी ॲक्सिस अँड दॅट डिस्टन्स इज हियर अँड दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज दॅट आर. ओके, आर यू गेटिंग माय पॉईंट? आता इथे आपल्याला 2 फॉर्म्युले येणार आहेत. आता त्याच्यातला मेन फॉर्म्युला काय आणि हे कोणता आहे बघ? इलेक्ट्रिक फील्ड. सो दॅट इज हियर ॲट ॲक्सिस इज इक्वल टू. सो दॅट इज हियर इलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1/4πε0K. इथे घेतो आहे मी 2P. सो दॅट इज हियर 2P अपॉन घेतो आहे मी R3. आता इथे बघ, यहाँ पे देखा जाए तो अपनी मर्जी आहे की आपल्याला इथं काय घ्यायचं? 2P इन ब्रॅकेट R² -L² ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो दॅट इज हियर इथे आहे R. तो हा एक फॉर्म्युला येईल. आता सेम फॉर्मूला इथे येईल. सो यहाँ पे देख लो बेटा, मैग्नेटिक फील्ड एट एक्सिस. सो मैग्नेटिक फील्ड एट एक्सिस कैसे बनेगा? 1/4πε0K ला रिप्लेस करून काय घेऊया बेटा? μ0/4π. ओके. 2P च्या ठिकाणी काय घेऊया? 2M. आरला आर ॲज इट इज इन अपॉन काय येईल बेटा? R² -L² ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो दॅट इज हियर. ये फॉर्म्युला है. व्हॉट इज दॅट R? R इज द डिस्टन्स फ्रॉम दॅट पॉइंट to that center. So and what is that L? L is a distance from the pole to that center. Okay. आता मोस्टली टाइम आपल्याला काय केलेलं असतं? L ला आपण निग्लेक्ट केलं. L निग्लेक्टेड. जर आपण इथे L ला जर निग्लेक्ट केलं तर L ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 0.
आर स्क्वेअर आणि त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर्स 2 × 2 पॉवरच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन r⁴ दॅट 4 पॉवर अँड आर गेट कॅन्सल. तर फॉर्म्युला काय येईल रे बेटा, ई ॲक्सिस इज इक्वल टू, सो दॅट इज हियर 1/4πε0k. इथे काय येईल रे बेटा 2p/r³. सो दॅट इज हियर. ये समझ में आ रहा है? आर यू गेटिंग माय पॉइंट? तर इथे काय येईल बघ, इथे पण आपण काय करूया, सो दॅट इज हियर एलला निग्लेक्ट करूया. निग्लेक्ट करने म्हणजे काय रे बेटा कि ये डिस्टेंस आर इतना ज़्यादा है कि उसके सामने ये कुछ ही नहीं है. मग त्यावेळेस बी ॲक्सिस कितना आएगा, मैग्नेटिक फील्ड एट एक्सिस. देख लो बेटा 1/4πε0k ला रिप्लेस करूया, दैट इज कॉल्ड एज द μ0/4π. यहाँ पे 2p की जगह पे क्या लिखूंगा मैं, 2m अपॉन इथे काय घेऊया r³. कैसे क्या, यल निग्लेक्टेड r⁴ एंड r गेट कैंसल, दैट इज r³. आर यू गेटिंग माय पॉइंट? कॉन्फिडन्स आ रहा है, इंटरेस्ट हो रहा है, एक्साइटमेंट आ रही है. सो दॅट इज हियर. चला आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. समजला हा पॉईंट काय आहे तो. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. काही फरक नाही, इकडे 2p तिकडे 2m, इकडे r³, तिकडे r³, इकडे 1/4πε0k, तिकडे μ0/4π. चला नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. व्हॉट इज दॅट नेक्स्ट पॉईंट? नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा. सो नेक्स्ट पॉईंट इज हियर, इलेक्ट्रिक फील्ड at equator of dipole, magnetic field at equator of dipole. ओके, आता इलेक्ट्रिक फील्ड तो यहाँ पे डायपोल इक्वेटर कर दो. सो दैट इज हियर. इक्वेटर कैसे बनेगा देख लो, -q + q. ये क्या है बेटा, एक्सिस, और ये क्या है, इक्वेटर. इथे पण सेम घेऊया. सो दॅट इज हियर. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे देख लो, ये कौन है, यस पोल, ये कौन है, यन पोल, हे कोण आहे, ॲक्सिस, हे कोण आहे, इक्वेटर. ओके बेटा, आता इक्वेटरवरती पॉईंट आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे, इथे पण इक्वेटरवरती पॉईंट आहे ज्या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे. याचं सेंटरपासूनचं डिस्टन्स किती आहे रे बेटा, आर. सो दॅट इज कॉल्ड आर. हे डिस्टन्स किती आहे रे बेटा, यल. हे पण डिस्टन्स किती आहे रे बेटा, यल. ठीक है ना. इधर हे डिस्टेंस किती आहे रे बेटा, यल, और ये भी कितना है, यल. ठीक से देख लो बेटा. आता मी काय करतो बघ, इलेक्ट्रिक फील्ड ॲट इक्वेटर इज इक्वल टू 1/4πε0k. मगाशी 2p होतं, आता फक्त p आहे. मगाशी 2p होतं, आता फक्त काय आहे बेटा, p आहे. अपॉन इथे जर पाहिलं, सो दॅट इज कॉल्ड ॲज द r² + l² टू द पावर 3/2. और यहाँ पे देख लो बी इक्वेटर. आता तुम्ही सांगू शकतात मला क्या आएगा बेटा, 1/4πε0k. समजता ना. तो यहाँ पे क्या आएगा बताइए, μ0/4π. ओके, इथं पीच्या ठिकाणी काय येईल रे बेटा, यम, अपॉन इथे काय येईल रे, r² + l² टू द पावर 3/2. सो दॅट इज हियर. ओके, आता आपण जर यांचं स्टडी केली आपण, तो यहाँ पे देख लो सिंपल सी बात है. आणि इथे जर आपण यलला निग्लेक्ट केलं, यल निग्लेक्टेड, और यहाँ पे भी देख लो यल को मैंने क्या कर दिया बेटा, निग्लेक्टेड. ज्यावेळेस यल को निग्लेक्ट करूँगा तो r² ची पावर 3/2, 2 to get cancel, that is r³. So that is here E equator become 1/4πε0k. इथे येईल p अपॉन काय येईल रे बेटा, r³. आणि इकडे बी इक्वेटर. सो बी इक्वेटर इज इक्वल टू क्या आएगा बेटा, μ0/4π. ओके, इथे काय येईल रे बेटा, m अपॉन r³. सो दॅट इज हियर. आर यू गेटिंग माय पॉइंट? हे रिलेशन्स आपल्याला इथे समजले पाहिजेत. ठीक आहे ना. देख लो कुछ भी फरक नाही आहे, बस इथे रिप्लेस केलं, पीला रिप्लेस काय केलं, यम केलं, आणि ईला रिप्लेस काय केलं, बी केलं. बाकी कुछ है ही नहीं है. चलो नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट इज हियर. एंड व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट? रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड at axis and equator. Relation between
मॅग्नेटिक फील्ड ॲट ॲक्सिस अँड इक्वेटर, इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो ॲट सेम डिस्टन्स, आणि इथे पण घेतो ॲट सेम डिस्टन्स. सेम डिस्टन्स म्हणजे कोणतं डिस्टन्स रे बेटा? आर. अभी आपको इतना तो मालूम होना चाहिए बेटा, व्हॉट इज दैट. मी इथे घेतो ई ॲक्सिस. ई ॲक्सिस की वैल्यू क्या है? 1/4πε0k 2p अपॉन r³. ओके. ई इक्वेटर की वैल्यू क्या है बेटा? 1/4πε0k p अपॉन r³. ठीक है ना बेटा, ये तो अपने को मालूम है नंबर 1 और ये अपने को नंबर 2. अभी इनका रिलेशन लगाएंगे. आता रिलेशन लावताना आपण काय करूया, ई ॲक्सिस इज इक्वल टू 1/4πε0k 2p अपॉन r³. अभी यहाँ पे देखो मेरे को याद किसकी आई, 1/4πε0k इंटू p/r³. याला आपण काय म्हणतो रे बेटा? ई, and that is called as the equator. So what is the meaning of that? याचा अर्थ E axis is equal to 2 into E equator. So that is the relation. Okay, किंवा E axis upon E equator equal to 2, that is the ratio. Same as it is इकडे होईल. यहाँ पे क्या लिखता हूँ मैं बेटा? B axis. B axis is equal to फॉर्मूला क्या है? μ0/4π into 2m upon r³. 1 number. And B equator is equal to μ0/4π into m/r³. इक्वेशन नंबर 2. ओके. आता इथे घेतो मी, दॅट इज द बी ॲक्सिस. देख लो बेटा, इज इक्वल टू μ0/4π 2m अपॉन r³. रेड पेन लेता हूँ. यहाँ पे देख लो मेरे को याद क्या आई, μ0/4π into m/r³, that is called as the B equator. So B axis is equal to 2 into B equator. ज़्यादा टेंशन लेने की ज़रूरत है क्या बेटा? नहीं है, बिल्कुल भी नहीं है. देखते देखते किती पॉईंट झाले बेटा? 11 पॉईंट झाले. 11 पॉईंट इज नथिंग बट द 11 टाइप्स और व्हरायटीज ऑफ MCQs. 11 प्रकारचे. चलो अभी नेक्स्ट पॉइंट की तरफ जाते हैं. व्हॉट इज दैट नेक्स्ट पॉइंट? नेक्स्ट पॉइंट, सो दॅट इज हियर. काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉइंट क्लोज टू डायपोल, मैग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉइंट क्लोज टू डायपोल. इसका मतलब क्या है? देख लो, -q +q. ये क्या है? एक्सिस. ये क्या है? इक्वेटर. पॉइंट ॲक्सिस पे नहीं है, पॉइंट इक्वेटर पे नहीं है, यहाँ पे है. आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचे बेटा? इलेक्ट्रिक फील्ड. सो दैट इज हियर. यहाँ पे देख लो, दिमाग लगा के काम करो. बहुत भारी बता रहा हूँ बेटा, अगर समझे तो मोती है, ना समझे तो माती है. सो दैट इज हियर. तो यहाँ पे n आणि s, इथे घेतो मी s आणि इथे घेतो n. सो दॅट इज अ ॲक्सिस अँड इट इज अ इक्वेटर. या ठिकाणी पॉइंट है आणि या ठिकाणी मला काय करायचे? मैग्नेटिक फील्ड. मैं कैसे निकालूंगा बेटा? तो यहाँ पे देख लो. सो दैट इज हियर, याला म्हणूया r अँड दॅट मेकिंग अन अँगल थीटा. इथे पण बघा, इथे r अँड दॅट मेकिंग अन अँगल कितना आहे बेटा? थीटा. आता इथे बघ, बी इक्वेटर, सॉरी ई ॲट एनी पॉइंट. काय येईल फॉर्म्युला? 1/4πε0k. इथे येईल p अपॉन r³. ओके. इन ब्रॅकेट √1 + 3 cos स्क्वेअर थीटा. सो दॅट इज द फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला बरोबर आला है कि नहीं? लेट मी चेक. थीटा किती आहे? आता चलो मान लिया मैंने इसको इधर ले लिया, ॲक्सिसवर पॉईंट घेतला. ॲक्सिसवर पॉईंट घेतला तर थीटाची व्हॅल्यू किती आहे बेटा? 0. cos 0 किती येईल रे बेटा? 1. 1 का स्क्वेअर कितना है? 1. 1 into 3, दैट इज हियर 3. 3 + 1 4. 4 √ बाहर निकला, क्या आएगा? 2p/r³. बराबर. आता इथे रिप्लेस करूया अपन. यहाँ पे देख लो, चलो मान लिया मैं यहाँ पे लेता हूँ. यहाँ पे कहाँ पे? इक्वेटर. एंगल कितना आएगा? 90 डिग्री. cos 90 0. 0 का स्क्वायर 0. √1 1, दैट इज द 1/4πε0k p/r³. समझते हैं? आर यू गेटिंग माई पॉइंट? यहाँ पे देख लो,
बी को बी इज इक्वल टू कैसे लिखेंगे बताइए अभी, 1/4 एप्सिलॉन 0 को रिप्लेस करके म्यू 0/4 पी बाय आर क्यूब ची जगह पे एम बाय आर क्यूब इन ब्रैकेट अंडर रूट काय येईल बेटा 1 + 3 cos स्क्वेअर थीटा. सो दॅट इज हियर cos स्क्वेअर थीटा. इथे पण तेच येईल, वाटलं तर चेक करा. ॲक्सिसवर घेतला 0 cos 0 1 दॅट इज 3 + 1 4 अंडर रूट 4 दॅट बिकम 2m बाय आर क्यूब. इक्वेटर घेतला 90 cos 90 किती आहे बेटा 0 0 आया तो अंडर रूट 1 दॅट बिकम m बाय आर क्यूब. ओके, तो हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजे. एकदम एक्साइटमेंटमध्ये एकदम भारी प्युअर रिफाइंड क्वेश्चंस गेलो आहे मी. चलो अभी हम आगे जाएंगे, पुढे जाऊया बेटा. नेक्स्ट पॉइंट 12 नंबर के बाद 13 नंबर व्हाट इज़ दैट 13 नंबर, पेन सेलेक्ट करने दो मुझे. हाँ, टॉर्क इन डाइपोल व्हेन इट इज़ इन UEF. टॉर्क इन डाइपोल व्हेन इट इज़ इन UMF. UMF यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड, UEF यूनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. सो लाइक दैट इलेक्ट्रिक फील्ड इथे डाइपोल है -q +q, इधर फोर्स आया F इज इक्वल टू +QE, इधर फोर्स आया F इज इक्वल टू -QE. ओके बेटा, आणि हे डिस्टन्स किती होतं 2L. सो टॉर्क टाउ इज इक्वल टू दॅट इज कॉल्ड ॲज द P × E, P क्रॉस E. सो दॅट इज हियर. म्हणजेच आपण याला डायरेक्ट फॉर्म्युलाच घेऊया ना, क्रॉस प्रोडक्ट घेतलं तरी हरकत नाही. दॅट इज हियर टाउ इज इक्वल टू दॅट इज कॉल्ड ॲज द PE sin थीटा. टॉर्क टाउ इज इक्वल टू PE sin थीटा. यहाँ पे देख लो बेटा यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड लाइक दैट, यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड डिनोटेड बाय वेक्टर B. इथे डायपोल आहे S पोल N पोल पॉझिटिव्ह, इथे फोर्स आला F इज इक्वल टू +MB. सो इधर आया दैट इज हियर F इज इक्वल टू क्या है बेटा -MB. सो टॉर्क टाउ इज इक्वल टू PE कॉस. सो दॅट इज हियर PE sin थीटा. PE काय घेतलं बेटा sin थीटा, तर P ला रिप्लेस काय करूया बेटा M. वाय इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, मैग्नेटिक डायपोल मोमेंट, इलेक्ट्रिक फील्ड मैग्नेटिक फील्ड इनटू क्या आएगा बेटा sin थीटा. समझ में आया? रट्टा मारेगा क्या? नहीं. दिमाग है क्या? है. लगाएगा क्या? यस सर. आता इथे जर समजा आपल्याला MEC दिलं, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. सो यू कॅन रिप्लेस लाईक दॅट M इज इक्वल टू NIA. N इज द नंबर ऑफ कॉइल्स, I इज द करंट फ्लोइंग थ्रू दॅट कॉइल अँड A इज द एरिया ऑफ दॅट कॉइल. सो दॅट इज द टॉर्क. आता आपल्याला माहीत पाहिजे थीटाची व्हॅल्यू जर मी 0 घेतली तर कितना आएगा 0, आणि 90 घेतली तर किती बेटा मॅक्झिमम. सो 0 डिग्री मिनिमम, 90 डिग्री मॅक्झिमम. इथे घेतो मी थीटा इज अँगल बिटवीन वेक्टर P अँड वेक्टर E. इथे घेतो थीटा इज अँगल बिटवीन वेक्टर M अँड वेक्टर B. सो दैट इज़ हियर. समझ में आ गया? ज़्यादा टेंशन लेगा क्या? बिल्कुल भी नहीं. ओके, एक मिनट. सो दैट इज़ हियर. वहाँ पे कैमरा में प्रॉब्लम नहीं, यहाँ पे आ गए जनरल सेट. ओके, नो प्रॉब्लम. तो मैंने ये टॉर्क ले लिया. अभी हम आगे जाएंगे. नेक्स्ट पॉइंट इज़ हियर. व्हाट इज़ दैट नेक्स्ट पॉइंट? नेक्स्ट पॉइंट इज़ हियर, दैट इज़ नथिंग बट, चलो पेन सेलेक्ट कर दिया, रोटेटिंग वर्क डन बाय डायपोल. रोटेटिंग वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला W is equal to, and that is the PE in bracket cos theta 1 minus cos theta 2. फाइनल माइनस इनिशियल नहीं है. यहाँ पे देख लो PE cos theta 1 minus cos theta 2, इनिशियल माइनस फाइनल. इथे रोटेटिंग वर्क डन काय येईल बेटा. सो W इज इक्वल टू Pच्या ठिकाणी M, Eच्या ठिकाणी B इन ब्रॅकेट cos theta 1 minus cos theta 2. ओके बेटा, कभी कभी अपने को ऐसा भी फॉर्मूला आता है रोटेटिंग वर्क डन में. सो रोटेटिंग वर्क डन इज इक्वल टू PE इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. याचा अर्थ इनिशियल अँगल 0 आहे आणि फायनल अँगल म्हणजे हा थीटा आहे. यहाँ पे भी ऐसा आता है. सो दॅट इज युअर W इज इक्वल टू MB इन ब्रैकेट 1 माइनस आणि इथे पण घेतो कॉस थीटा. यहाँ पे देख लो इनिशियल एंगल 0 है और फाइनल एंगल थीटा है. सो दैट इज़ हियर. ये रिलेशन समझ में आना चाहिए, ज़्यादा टेंशन लेने की ज़रूरत नहीं है. ठीक है, चलो नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट नेक्स्ट पॉइंट? नेक्स्ट पॉइंट इज़ हियर
पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच रोटेटिंग पोटेन्शियल एनर्जी अँड डायपोल इन UEF, पोटेन्शियल एनर्जी इन ब्रॅकेट रोटेटिंग ऑफ डायपोल इन UEF, कुणामध्ये बेटा UEF मध्ये. मग याची पोटेन्शियल एनर्जी डिनोटेड बाय U इज इक्वल टू -PE cos थीटा. ऑलवेज दॅट पोटेन्शियल एनर्जी इज निगेटिव्ह. आणि इथं घेतो मी थीटा इज एंगल बिटवीन वेक्टर P एंड वेक्टर E. सो यहाँ पे देख लो U पोटेंशियल एनर्जी आप ही बताइए मेरे को क्या आएगा, माइनस P ला रिप्लेस केलं M, इथं काय घेतलं B इंटू काय आलं बेटा कॉस थीटा. सो दॅट इज हियर अँड थीटा इज एंगल बिटवीन वेक्टर M एंड वेक्टर B. ठीक है, ओके. सो दैट इज हियर. चलो नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट? नेक्स्ट पॉइंट इज हियर एंड नेक्स्ट पॉइंट इज नथिंग बट रिलेटिव परमिटिविटी. सो दैट इज कॉल्ड इप्सिलॉन आणि इथे R and relative permeability mu R. So that is the relative permeability. So that is the relative permittivity is equal to permittivity in medium upon permittivity in vacuum. And relative permittivity mu R is equal to permittivity in medium upon permittivity in vacuum. So that is here. हे सगळे पॉइंट्स आपल्याला इथे समजले पाहिजेत, हाउ टू डेव्हलप दॅट पॉइंट, ऑल सच अ पॉइंट. तो यहाँ पे देख लो इतने हैं 16 आणि पोटेन्शियलचे मी 2 पॉईंट सांगितले म्हणजे 16 + 1 17. 17 पॉईंट मॅग्नेटोस्टॅटिक, 17 पॉईंट इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आपण जर पाहिलं तर ह्या दोघांबद्दल आपण स्टडी केली, इलेक्ट्रोस्टॅटिक पण आणि मैग्नेटोस्टैटिक. और हर एक पॉइंट पे 2-2 3-3 वैरायटी के MCQ आ सकते हैं. चांगल्यापैकी रिवाइज करा, नोट करा. ठीक है बेटा, तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.